नमस्कार. होळीचं पर्व जवळ येत आहे. पर्व का म्हणते तर होळी हा सण काही ठिकाणी 3 दिवसांचा, काही ठिकाणी 8 दिवसांचा, काही ठिकाणी 1 दिवसीय, पण शक्यतो 1 दिवसीय हा नसतोच. हा 3 दिवसांचा तरी किमान सण साजरा करतात. तर काही ठिकाणी 15-15 दिवस सुद्धा करतात. आता होळी ही निगेटिव्हिटीवरती मात आहे. होलिका मध्ये जेव्हा आपण घरामध्ये होळीमध्ये घरावरनं ओवाळून नारळ टाकला जातो. कोणाची जर का दृष्ट लागलेली असेल तर होळी पौर्णिमेच्या दिवशी त्या व्यक्तीची दृष्ट काढली तर ती दृष्ट सुद्धा उतरते. अशा प्रकारे अनेक वेगवेगळ्या प्रकारे होळीचे महत्त्व सांगितलेले आहे. तसंच महत्त्व होळीचं मी तुम्हाला आता सांगणार आहे. एक मंत्र देती आहे. हा मंत्र तुम्हाला होळी पौर्णिमेच्या दिवशी रात्री म्हणायचा आहे, त्याचा जप करायचा आहे. मात्र लक्षात घ्या, किमान 1100 वेळा तरी तो मंत्र तुम्ही म्हटला पाहिजे, तरच तुम्हाला त्याचा कुठेतरी फायदा मिळेल. असं नाही की एकदा म्हणला, एक माळ झाली म्हणजे मी खूप काही केलं, असं नाहीये. कोणत्याही गोष्टीचं संकल्प अनुष्ठान तेवढं करावं लागतं, तेव्हाच एखादा मंत्र आपल्यासाठी काम करतो. तर हा जो मंत्र तुम्हाला मी देणार आहे, हा धनप्राप्तीचे योग तुमच्या आयुष्यामध्ये बनतील असा मंत्र देते. धनप्राप्तीसाठी हा मंत्र होळीच्या दिवशी जर तुम्ही जास्तीत जास्त कमीत कमी 11 माळी मी बोललेली आहे, 108 मण्यांची 11 माळी. जर का तुम्हाला अजून करणं शक्य असेल तर दोन्ही वेळेला सुद्धा करू शकता, किंवा 51 माळा अशा पण तुम्ही करू शकता. असं जेवढा जास्त कराल तेवढा त्याचा तुम्हाला फायदा हा नक्कीच प्राप्त होणार आहे. तर मंत्र लिहून देत आहे, हा मंत्र जरूर करावा.